गेल्या 2 दिवसापासून अनेक गुंडांचे व्हिडिओ व्हायरल झाले, रील्स व्हायरल झाले किंवा श्रीकांत शिंदे यांचा वाढदिवस होता, त्या वाढदिवसाला एका गुंडासोबतचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला होता। त्यामुळे सत्ताधारीवर टीकेचं चित्र सुरूच आहे। विरोधकाकडून टीका केली, मोठ्या प्रमाणात टीका केली जाते। त्यामुळे आता कुठेतरी गुन्हेगारांना वचक बसवण्यासाठी पुणे पोलिसांकडून प्रयत्न केले जातात। त्यामुळे आता पुणे पोलिसांनी आणि 267 रेकॉर्डवरील गुन्हेगारांना एकत्र सीपी ऑफिसला बोलून घेतलेलं आहे। त्यांना समज देण्याचं देखील काम सुरू आहे। गुन्हेगारीला कुठं आळा बसवण्यासाठी पुणे पोलीस प्रयत्न करताना दिसत आहेत। त्यामुळे पुणे पोलिसांनी या ठिकाणी एकत्र गुन्हेगारांना बोलवलं आणि त्यांना समज देण्याचं देखील काम सुरू करण्यात आलेलं आहे। गेल्या काही दिवसापूर्वी शरद मोहोळ यांचं हत्या प्रकरण झालं होतं, गोळीबाराच्या घटना घडल्या होत्या। आमदार गणपत गायकवाड यांनी देखील गोळीबार केला होता। त्यामुळे कुठं राज्य सरकार आता गुन्हेगारीला वचक बसवण्यासाठी प्रयत्न करत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। त्यामुळे अशा ठिकाणी गुन्हेगारांना एकत्र बोलून त्यांना समज दिली जाते। त्यामुळे अशी समज दिल्यामुळे कुठेतरी गुन्हेगारी आटोक्यात येईल का, हे देखील येत्या काळामध्ये आपल्याला पाहणं गरजेचं ठरणार आहे। प्रिव्हेंटिव्हच्या आमचे जे स्टेप्स आहेत त्या 3-4 दिवसापासून चालू आहेत आणि त्याच्यामध्ये जे काही आमचे डोजर्स होते यांच्याकडे प्रिव्हेंटिव्ह स्टेप, त्याच्यामध्ये प्रिव्हेंटिव्ह ऍक्शन्स किंवा याचं जे काही प्लॅनिंग आहे ते करण्यासाठी आणि सर्व जे काही रेकॉर्डवरचे आमचे जे काही गुन्हेगार असतील, आरोपी असतील, त्यांना आपण पोलीस स्टेशनला किंवा आपल्या युनिटला आपण त्यांना कॉल केलं होतं। त्यांच्याकडनं इतंबित माहिती जो काय आमचा डोजरचा फॉर्म आहे तो फॉर्म आम्ही पूर्णपणे भरून घेतलेला आहे आणि त्यांना जे काही गुन्हेगारीचं उदात्तीकरण किंवा काही गुन्हेगारी कृत्य त्यांच्याकडनं घडू नये म्हणून त्यांना प्रिव्हेंटिव्ह स्टेप्स होऊन आणि त्या ज्या काही लिगली सूचना आहेत त्या आम्ही त्यांना दिलेल्या आहेत, त्यासाठी आम्ही त्यांना बोलवलं। यामध्ये काही नामचीन गुंड जसे आहेत तसे नवीन तरुण की जे गुन्हेगारी पार्श्वभूमी त्यांची नुकतीच सुरू झाली असे तुम्ही बोलावले, तर याला आळा बसेल असं वाटतं तुम्हाला की हे ज्यांच्याकडे बघून त्यांनी गुन्ह्याला सुरुवात केली? आपल्याला याच्यामध्ये आता जे काही प्रिव्हेंटिव्ह स्टेप्स आहेत त्या तर आपल्याला उचलल्या पाहिजेत आणि त्याच्यावरती जी काही कारवाई आहे ती कारवाई केली पाहिजे, ती आम्ही कारवाई करत आहोत। किती गुन्हेगारांना जवळपास 267 जे काही रेकॉर्डवरचे गुन्हेगार आहेत त्यांना आम्ही आज कॉल केलं। याच्यामध्ये जे व्हिडिओ जे व्हायरल झाले त्या व्हायरल व्हिडिओ नंतर ही कारवाई आहे असं बोललं जातं। हा आमचा पूर्वीचाच प्लॅन ठरलेला आहे आणि आमचे जे काही रेग्युलर आमचे प्रिव्हेंटिव्हचे जे काही स्टेप्स आहेत त्याचाच हा पार्ट आहे। सर, तुम्ही सोशल मीडियावरती जे काही याबद्दल सूचना देताना दिसला, तर याचा परिणाम जो आहे तो तरुणाईवरती मोठ्या प्रमाणात होताना दिसतो या रीलच्या किंवा याबाबत काय सांगा? आपण जर मागे पाहिलं असतं तर मागच्या वर्षामध्ये जवळपास या रीलच्या बाबतीतले जवळपास आपण प्रोएक्टिव्हली काम करून आपण 24 गुन्हे दाखल केलेले आहेत आणि जे रील्स यांचे जे फॉलोअर्स आहेत त्याच्याच गुन्हेगाराच्या ह्याच्यामध्ये त्यांचा सहभाग आढळलेला आहे। त्यामुळे आपल्या ज्या प्रिव्हेंटिव्ह स्टेप्स आहेत त्याप्रमाणे आपण कारवाई करत आहोत, त्याप्रमाणे आपण सूचना दिलेल्या आहेत। ज्ञानेश्वर मोरे, नवराष्ट्र, पुणे।